श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी औदुंबराच्या झाडाखाली बसून स्वामींची सेवा केली आहे का? किंवा एखाद्या दत्त मंदिराजवळ असलेलं औदुंबराचं झाड पाहिलं असेल, पण मनात हा प्रश्न असेल की औदुंबराच्या झाडाला एवढं धार्मिक महत्त्व का आहे? औदुंबराच्या झाडाखाली स्वामींची सेवा केल्याने काय महत्त्व आहे? आणि विशेष म्हणजे औदुंबर आणि श्री दत्तात्रय याचा संबंध काय आहे? या सगळ्या प्रश्नांची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये प्रेमाने एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया औदुंबर म्हणजे नेमकं कोणतं झाड. औदुंबर हे एक पवित्र मानलं जाणारं वृक्ष आहे. धार्मिक परंपरेमध्ये या वृक्षाचा संबंध विशेषतः भगवान दत्तात्रयाशी जोडलेला आहे. म्हणूनच अनेक दत्त मंदिराच्या परिसरात किंवा दत्तक्षेत्रामध्ये आपल्याला औदुंबराचं झाड पाहायला मिळतं. दत्तभक्तांसाठी औदुंबर हे केवळ एक झाड नसून श्रद्धेचं आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं. याच कारणामुळे औदुंबराच्या झाडाजवळ बसून नामस्मरण, जप आणि प्रार्थना किंवा सेवा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसून येते. आता प्रश्न असा येतो, औदुंबराचा संबंध भगवान दत्तात्रयाशी काय आहे? दत्त संप्रदायाच्या परंपरेमध्ये औदुंबराला अत्यंत पवित्र स्थान दिलं जातं. भगवान दत्तात्रय हे त्रिदेवांचे एक रूप मानले जातात आणि दत्तभक्तीमध्ये औदुंबराला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच अनेक भक्त औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात, त्यांच्या जवळ बसून दत्तनामाचा जप करतात आणि प्रार्थनाही करतात. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं म्हणजे फक्त झाडाजवळ गेल्याने किंवा प्रदक्षिणा घातल्याने चमत्कार होतो असं निश्चितपणे म्हणता येत नाही. या सेवा मार्गाचा मुख्य आधार म्हणजे श्रद्धा, नामस्मरण आणि सात्विकता, त्यासोबतच आपल्या मनाची एकाग्रता. मंडळी, श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. म्हणूनच स्वामी भक्ती आणि दत्तभक्ती यांच्यामध्ये एक आध्यात्मिक नातं आहे. यामुळे अनेक स्वामी भक्त औदुंबराच्या झाडाजवळ बसून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतात. काही भक्त स्वामींचा फोटो किंवा पादुका ठेवून साधी पूजा करतात, तर काही भक्त फक्त शांतपणे झाडाखाली बसतात, डोळे मिटतात आणि स्वामींचे नामस्मरण करतात. खरं तर सेवा मोठी असण्यापेक्षा ती मनापासून असणं फार महत्त्वाचं आहे. आता आपण पाहूया की औदुंबराच्या झाडाखाली स्वामींची साधी सेवा कशी करता येईल. सर्वप्रथम त्या जागेची स्वच्छता करा. झाडांना किंवा मुळांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर शांतपणे झाडाजवळ बसा. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा पादुका समोर ठेवा. दीप लावायचा असल्यास तो सुरक्षित ठिकाणी लावा आणि झाडाला किंवा वाळलेल्या पानांना आग लागणार नाही याची विशेष काळजी घ्या. त्यानंतर हात जोडून स्वामींना प्रार्थना करा आणि मग काही वेळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजप करा. तुमच्या श्रद्धेनुसार दत्तमंत्र किंवा स्वामींचा मंत्र किंवा कोणत्या एखाद्या स्तोत्राचं पठण तेही करू शकता. सेवा करताना मनात कोणत्याही प्रकारची घाई ठेवू नका. काही मिनिटं शांत बसून स्वामींचं स्मरण करणं देखील एक सुंदर साधना होऊ शकते. औदुंबराला प्रदक्षिणा घालण्याची अनेक भक्तांची श्रद्धा आहे, परंतु प्रदक्षिणेची एकच संख्या सर्वांसाठी अनिवार्य आहे असं म्हणता येत नाही. तुमच्या कुटुंबातील परंपरा, गुरु किंवा दत्त संप्रदायातील पद्धतीनुसार तुम्ही प्रदक्षिणा करू शकता. प्रदक्षिणा करताना मनात स्वामींचं नामस्मरण ठेवा. फक्त प्रदक्षिणाची संख्या वाढवण्यापेक्षा फक्त प्रदक्षिणा श्रद्धेने आणि शांत मनानं करणं अधिक महत्त्वाचं आहे. औदुंबराखाली सेवा करताना तुम्ही साधा आणि मनाला भावणारा जप करू शकता. श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप शांतपणे आणि श्रद्धेने करा. तुम्हाला दत्तभक्ती करायची असेल तर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचाही जप करू शकता. महत्त्वाचं म्हणजे मंत्र म्हणताना त्याचा अर्थ आणि भावना मनात ठेवणं हे इतकंच महत्त्वाचं आहे. नामजप आपल्याला मनाला शांत करण्यासाठी आणि भक्तीमध्ये मन एकाग्र करण्यासाठी केला जातो. औदुंबराची सेवा करण्यासाठी एखादा दिवस महत्त्वाचा आहे असं काही नाही. तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी तुम्ही श्रद्धेने सेवा करू शकता. विशेषतः दत्तभक्तीमध्ये गुरुवार हा दिवस अनेक भक्तांसाठी महत्त्वाचा मानला जातो. म्हणून गुरुवारी औदुंबराच्या झाडाजवळ जाऊन नामस्मरण, प्रार्थना, जप, साधना ही भक्तांची परंपरा आहे. पण लक्षात ठेवा, देवासाठी केलेली भक्ती फक्त एका दिवसापुरती मर्यादित नसते. आपल्या दैनंदिन जीवनात चांगले विचार, चांगली वागणूक आणि नामस्मरण ठेवणं ही देखील महत्त्वाचं आहे. औदुंबराची सेवा करताना काही साध्या गोष्टींची काळजी नक्की घ्या. झाडाच्या फांद्या किंवा साल तोडू नका. झाडाच्या मुळांना इजा करू नका. प्लास्टिक, कचरा किंवा पूजेचे साहित्य इथे तिथे टाकू नका. तेलाचा दिवा किंवा अगरबत्ती लावताना आग लागण्याचा धोका नाही हे पहा. आणि सर्वात महत्त्वाचे, झाडाची पूजा करताना झाडाचं संरक्षण करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. कारण निसर्गाचं रक्षण करणे देखील भारतीय परंपरेतील एक सुंदर भावना आहे. मंडळी, कधीकधी आपल्याला वाटतं की देवाची सेवा म्हणजे खूप मोठी पूजा, खूप सारा खर्च किंवा खूप मोठे मोठे विधी. पण खरं सांगायचं तर देवाला सर्वात आधी हवी असते ती आपल्या मनातील श्रद्धा. औदुंबराच्या झाडाखाली काही मिनिटं शांत बसून स्वामींचं नामस्मरण करा. आपल्या मनातील चिंता, अडचणी स्वामीचरणी सोपवा आणि मनापासून प्रार्थना करा. हे देखील एक सुंदर भक्ती आहे. म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा एखाद्या पवित्र औदुंबराच्या झाडाजवळ शांतपणे बसा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. कदाचित बाहेरची परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण नामस्मरणामुळे आपल्या मनाला आधार आणि शांतता मिळू शकते. आणि भक्तीचा खरा अर्थही कदाचित हाच आहे. तर स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घेतलं औदुंबराचं धार्मिक महत्त्व काय आहे, औदुंबर आणि दत्तात्रेयाचा संबंध काय आहे, औदुंबराखाली स्वामींची सेवा कशी करावी आणि सेवा करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भक्तिमय, धार्मिक आणि उपयोगी माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या स्वामी भक्त किंवा दत्तभक्त मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी आपल्या सर्वांच्या मनाला शांती, शक्ती आणि सद्बुद्धी देवोत हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.